जय महाराष्ट्र मित्रांनो, सुप्रीम कोर्टात आज फक्त धनुष्यबाण कोणाचा हेच ठरणार नाही, तर उद्या कोणताही पक्ष फोडून मूळ पक्षावर दावा करता येणार की नाही याचाही मार्ग ठरणार आहे। विशेष म्हणजे कपिल सिब्बल यांनी संपूर्ण सुनावणीत पक्षांतर बंदी कायद्यापेक्षा एक वेगळ्याच मुद्द्यावर न्यायालयाचं लक्ष केंद्रित केलं आहे। हा मुद्दा जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तर धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो आणि किमान चिन्ह गोठवण्याचाही पर्याय पुढे येऊ शकतो। मग नेमकं कपिल सिब्बल कोणता कायदेशीर सापळा रचत आहेत, शिंदे गटाला उत्तर देताना अडचण काय येत आहे आणि माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निरीक्षणामुळे आजचा निकाल कोणत्या दिशेने जाऊ शकतो, चला सगळं समजून घेऊया। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेले शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अत्यंत निर्णायक टप्प्यावर आली आहे। अनेकांना वाटतं हा वाद फक्त पक्षांतर बंदी कायद्याचा आहे, पण प्रत्यक्षात कोर्टात कपिल सिब्बल यांनी सुरुवातीपासूनच जी रणनीती आखली आहे ती पूर्णपणे वेगळी आहे। यांनी संपूर्ण प्रकरणाचे केंद्र पक्षांतर बंदी कायदा नसून पक्षाची वैधता, पक्षाची घटना आणि बंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कायदेशीर प्रक्रिया यावर आणला आहे। याच कारणामुळे त्यांच्या प्रत्येक युक्तिवादात एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, ते वारंवार पहिल्या 16 आमदारांच्या मुद्द्यावर परत येतात। कारण आज जे 40 आमदार शिंदे गटात दिसतात त्या गटाची सुरुवात फक्त 17 आमदारांपासून झाली होती। हे 17 आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत असताना उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन अधिकृत प्रतोद सुनील प्रभू यांच्या माध्यमातून त्यांना व्हीप बजावला होता। त्या व्हीपनुसार या सर्व आमदारांनी पक्षाच्या निर्देशांचे पालन करणं आवश्यक होतं, मात्र त्यांनी तो व्हीप नाकारला। इथेच कपिल सिब्बल पहिला मोठा कायदेशीर प्रश्न उपस्थित करतात। जर अधिकृत प्रतोदाचा व्हीप मोडला गेला तर त्या 17 आमदारांवर कारवाई का झाली नाही? त्यांच्या मते याच क्षणी अपात्रतेची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती। जर त्या टप्प्यावर कायदेशीर निर्णय झाला असता तर पुढे 40 आमदारांचा गट तयार होण्याची परिस्थितीच निर्माण झाली नसती। दुसरीकडे शिंदे गटाचा सुरुवातीपासूनच एक युक्तिवाद आहे। त्यांच्या मते ही पक्षफूट नव्हती तर पक्षांतर्गत मतभेद आणि नाराजी होती, त्यामुळे हा विषय पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत पाहू नये। पण कपिल सिब्बल याच मुद्द्यावर उलट प्रश्न उपस्थित करतात। जर फक्त नाराजी होती तर मग त्याच नाराजीच्या आधारावर मूळ पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कसं मिळालं? जर स्वतंत्र पक्ष निर्माण केला नव्हता तर मूळ पक्षाची मालकी कशी मागितली? या प्रकरणातील दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रतोदाचा वाद। गुवाहाटीत बसून शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली, पण घटनापीठाने नंतर स्पष्ट केलं की त्या टप्प्यावर अधिकृत प्रतोद सुनील प्रभू हेच होते। भरत गोगावले यांची नियुक्ती त्यावेळी वैध नव्हती। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा प्रश्न आहे, जर अधिकृत प्रतोद सुनील प्रभू हेच होते तर त्यांचा व्हीप मोडणाऱ्या आमदारांचं काय? हा प्रश्न कपिल सिब्बल सातत्याने उपस्थित करत होते। तिसरा आणि कदाचित सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे शिवसेनेची पक्ष घटना। शिंदे गटाचा दावा आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षप्रमुख करताना पक्ष घटनेत झालेले बदल वैध नव्हते, पण कपिल सिब्बल यावर अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद करतात। ते म्हणतात, जर 2014 पूर्वी किंवा त्यानंतर बदललेली पक्ष घटना बेकायदेशीर असेल तर त्याच पक्ष घटनेतून झालेल्या सर्व अंतर्गत निवडणुका, सर्व नियुक्त्या आणि त्याच पक्ष घटनेखाली लढलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचं काय? मग त्या काळात निवडून आलेले आमदार आणि खासदारही प्रश्नचिन्हाखाली येतील। सिब्बल यांनी न्यायालयात आणखीन एक महत्त्वाचा दावा केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये दुरुस्त केलेली शिवसेनेची पक्ष घटना निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे पाठवण्यात आली होती, मात्र आयोगाने त्या पक्ष घटनेकडे पुढे लक्षच दिलं नाही। उलट केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्यात आलं। इथेच माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचं महत्त्व वाढतं। घटनापीठाने याचपूर्वी स्पष्ट केलं होतं की विधिमंडळ आणि पक्ष, मूळ राजकीय पक्ष हे 2 वेगळे घटक आहेत, त्यामुळे फक्त आमदारांचं बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष असं मानता येत नाही। हाच मुद्दा आज कपिल सिब्बल यांच्या संपूर्ण युक्तिवादाचा केंद्रबिंदू बनला आहे। याच कारणामुळे काही कायदेतज्ञांच्या मते जर न्यायालयाला दोन्ही बाजूंनी दावे समान ताकदीचे वाटले तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या पर्यायाचाही विचार केला जाऊ शकतो। उद्धव ठाकरे गटाची सुरुवातीपासूनच भूमिका अशी आहे की जर धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर कोणालाही देऊ नका। मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हा केवळ एक संभाव्य कायदेशीर पर्याय आहे। सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणताही अधिकृत संकेत दिलेला नाही। आता एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जर उद्या धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर गेल्या काही वर्षात धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं काय होईल? त्यांची निवड कायम राहील का की न्यायालय यावर वेगळी भूमिका घेईल? हा प्रश्न सध्या पूर्णपणे खुला आहे आणि अंतिम निकालानंतरच याचं उत्तर स्पष्ट मिळेल। या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटनात्मक संस्थांची भूमिका। ठाकरे गटाचा आरोप आहे की या संपूर्ण घटनाक्रमात राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग
या तिन्ही संस्थांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांमुळे परिस्थितीत बदल गेली. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय घेतला, विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेवर निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाचं वाटप केलं. आता या सर्व घटनांची घटनात्मक वैधता तपासण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर आहे. 4 वर्षांच्या या प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे आले. जून 2022 मध्ये बंड, फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील याचिका, जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि आता अंतिम सुनावणीपर्यंत पोहोचलेलं हे प्रकरण. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आणि आता त्याची अंतिम उत्तरं सर्वोच्च न्यायालयाला द्यायची आहेत. आता अंतिम प्रश्न फक्त शिवसेनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. उद्या जर एखाद्या पक्षातील बहुसंख्य आमदार वेगळे झाले तर ते मूळ पक्षावर दावा करू शकतात का, की संघटनात्मक पक्षालाच अंतिम मान्यता मिळणार? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भविष्यातील सर्व पक्षफुटींसाठी एक कायमस्वरूपी कायदेशीर निकष ठरू शकतो. म्हणूनच आजची सुनावणी केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरती नव्हती, तर निकाल भारतातील संसदीय लोकशाही, पक्षव्यवस्था आणि पक्षांतराच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो. म्हणून तुमच्या मते न्यायालयाने कोणत्या तत्वाला प्राधान्य द्यायला हवं? आमदाराचं संख्याबळ की मूळ पक्षाची संघटनात्मक रचना? धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल, शिंदे गटाकडे कायम राहील की चिन्ह गोठवलं जाईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.